नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये आता एक से बढ़कर एक असे व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत. मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत की संकर्षण हा घरामध्ये आलेला आहे आणि आता स्पर्धा परीक्षेला सुरुवात झालेली आहे. आता परीक्षा भरणार आहे आणि परीक्षामध्ये कोण उत्तीर्ण होणार आणि कोण या घराची खरी आणि चांगली सून हे सिद्ध होणार आहे. या घराला परफेक्ट अशी सून हा मॅच करणार आहे तो म्हणजे संकर्षण. यामध्ये आता ऐश्वर्या, आता तिला ठाम विश्वास असतो की जिंकणार तर मीच आहे, कारण की मी या घरामध्ये ऑलराऊंडर आहे. माझ्यासारखं या घरामध्ये कोणीच नाही आहे म्हणून. तारालासुद्धा असं वाटत असतं की जिंकणार तर मीच आहे आणि ती सावलीला सांगत असते, हे बघ सावली, मला जर गाणं गायला सांगितलं तर मला गाणं तूच गाऊन द्यायचं आहे म्हणून अशी ती तिला धमकी देत असते. इकडे मात्र आपण पाहतो की आता स्पर्धा परीक्षेला सुरुवात झालेली असते, पण परीक्षा नेमकी येते ती म्हणजे खाण्यापिण्यावरची. आणि खाण्याविषयी असल्यामुळे आता ऐश्वर्याला तर जास्त काही स्वयंपाकमध्ये बनवता येत नाही. ताराला तर त्यातलं काही कळतसुद्धा नाही. आणि राहिली कोण, अमृता आणि सावली, या दोघींमध्ये आता खरी कॉम्पिटिशन चालू होणार आहे. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या की सावली या दोघींमध्ये तर मात्र सावली जिंकणार आहे, कारण ऐश्वर्याला मात्र काही स्वयंपाकातलं जमत नाही. आणि संकर्षण आला आहे त्यामुळे ही आता स्पर्धा स्वयंपाकावरूनच स्टार्ट होणार आहे. पण पुढे पुढे अजून या स्पर्धेचे रूप खूप वेगवेगळे आहेत आणि त्यातून खरा विनर हा काढला जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आजचा भाग हा चुकवू नका. इकडे आपण पाहतो की जगन्नाथजी आणि अलका हे दोघे बसलेले असतात आणि जगन्नाथजी अलकाला व्हिडिओ दाखवत असतात. बघितलंस का अलका, आपल्या सावलीचा व्हिडिओ इंटरनेटवर किती व्हायरल झालेला आहे. ती एका महिलेला ती मराठी भाषेविषयी तिला कसं प्रेम आहे किंवा मराठी भाषेचा कसा आदर केला पाहिजे म्हणून समजवत होती. बघ ना, किती भारी बोलत आहे सावली आणि तिचा आपल्या या देशाविषयी म्हणा, आपल्या प्रत्येकाविषयी तिचा मनामध्ये किती आदर असतो. किती आदराच्या भावनेने ती बोलत असते आणि प्रत्येकाला ती हमेशा समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. आज पण बघ, पहिल्यासारखंच तिचा व्हिडिओ आज पण व्हायरल झालेला आहे आणि किती लोकांनी तिला लाईक आणि सपोर्ट केलेला आहे म्हणून. तर अलका म्हणते, हो ना सावली आहेच तशी गुणी मुलगी, पण तुम्हीसुद्धा आता झालं का तुमचं चालू? आता तुम्ही रोज इथून पुढे 8 दिवस तरी जे भेटेल त्याला हा व्हिडिओ दाखवत बसणार आणि म्हणणार, हे बघा माझी मुलगी, हे बघा माझी मुलगी किती व्हायरल झालेली आहे, कसा तिचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे म्हणून. तर जगन्नाथजी म्हणतात, हो गं, काय करणार आता, सावलीशिवाय आपला आहेच आता कोणी. आपल्याला सावलीच आपली एकमेव अशी मुलगी आहे जिचं आपण कौतुक करू शकतो. तेव्हा अलका पण म्हणते, हो ना, ते तर तुम्ही अगदी बरोबर बोलला आहात. जगन्नाथजी म्हणतात, पण सावलीने आतापर्यंत किती काही कष्ट सहन केलेले आहे. तिला हमेशा दुःख सहन करावं लागलेलं आहे. पण ही तिलोत्तमा, तिलासुद्धा हे कळत नाही आहे की सावली खरंच तिच्या घरातली बेस्ट सून आहे म्हणून. आणि त्यामुळेच तिचं सगळं अडलं आहे. तिचा घमंड आणि तिचा स्वार्थ या सगळ्यांच्या समोर येत असतो. तिला फक्त तिच्या मनाचं करायचं असतं आणि तिला कमीपणा घ्यायचा नसतो आणि म्हणूनच हे सगळं होत आहे. तर अलका म्हणते, नका तुम्ही काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. तिलोत्तमालासुद्धा आज ना उद्या तिची किंमत ही नक्कीच कळणार आहे.